तर मुंबई मनपा निवडणुकांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। 2017 साली शिवसेनेनं जिंकलेल्या 84 जागा मिळवाव्यात अशी शिंदेंच्या शिवसेनेची आग्रही मागणी आहे आणि या जिंकलेल्या जागांपैकी जवळपास 50 ते 60 नगरसेवक हे शिवसेनेसोबतच आहेत आणि त्यामुळे या सर्व जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। तसंच उर्वरित जागांमध्ये समसमान वाटप व्हावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। तर ग्राफिक्सवर आपण पाहूया काय नेमकी हे संख्याबळ आहे आणि काय मागणी आहे। 2017चं संख्याबळ पाहिलं तर शिवसेना 84 जागांवर आणि भाजप 82 जागांवर होते। तर शिवसेना फुटीनंतर नेमकं काय गणित आहे ते पहा। शिंदेंची शिवसेना 55 ते 60 आणि भाजप 82 ते 85, एकूण 145 जागा आहेत। आता उर्वरित जागा 82 आहेत। तर समसमान वाटप प्रत्येकी, त्यामुळे 41 जागा मिळाव्यात अशा प्रकारे होणार आहे। शिंदेंची शिवसेना 60 अधिक 41 म्हणजे 101, तर भाजपचं गणित असेल 85 अधिक 41 म्हणजे 126 जागा भाजप लढू शकतं अशा प्रकारची मागणी होती आहे।